शिवशक्ती गाव विकास समितीची शिवशेत येथे स्थापना. पेठ तालुक्यातील शिवशेत येथे दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी गाव स्वच्छता स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक्ती गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात स्वदेश फाउंडेशनचे पदाधिकारी मोहसिन सय्यद, रमेश चव्हाण, दिगंबर वाडेकर, करण बागुल, सुनील बोराडे तसेच उनेश्वर गावित उपस्थित होते. यावेळी स्थापन झालेल्या शिवशक्ती गाव विकास समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष श्री गुलाब जयराम पवार, सचिव सौ योगिता विजय चौधरी, खजिनदार श्री भारत विष्णू भडांगे, उपाध्यक्ष सौ अश्विनी वसंत गावंडे, सदस्य सौ जयश्री हिरामन माळगावे, सौ निर्मला जनार्दन शेवरे, सौ जनाबाई बापू धूम, श्री दिगंबर सोमनाथ पवार, सौ निर्मला जनार्दन शेवरे, श्री उत्तम महादू भोये. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, आदिवासी संघटनेचे युवा नेतृत्व, गणेश गवळी तसेच गावातील नागरिक, तरुण मित्र मंडळी, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम राम. मी उत्तम महादू भोये, स्वदेश फाउंडेशन शिवशक्ती ग्राम विकास समिती यांच्या माध्यमातून शिवशेत ह्या गावामध्ये आज कार्यक्रम साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जी हिंदू संस्कृती आपली जी आहे, आदिवासींची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं ह्या ठिकाणी दर्शन होत आहे सगळ्यांना. तर हे जे आहेत, तर ही होडी आहे. होडीमध्ये मासे पकडले जातात. त्याच्यानंतर हे भाळीवाले आहे ते मासे पकडतात आणि हा मासा आहे त्या पद्धतीने. तसेच पाठीमागे जे आहेत तर ते आपले संबळ आहे. तर संबळची ह्या ठिकाणी आपण आदिवासींची जी संस्कृती आहे, संबळ वाद्ये ते आपल्याला दिसत आहे त्याच्या पाठीमागे आहेत. तर ते ढोल आणि पावरी जी आदिवासींची संस्कृती आहे, मावल्या होतात त्या पद्धतीने. आणि मावल्यांची जे आमचे आहे माऊली देव, डोंगरदेव आहे, त्यासाठी ते वाद्य लागतंय. तर ह्या ठिकाणी हे सर्व आदिवासींची जी संस्कृती आहे ती आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तीच ही संस्कृती सगळ्यांना दिसत आहेत. जय श्रीराम. धन्यवाद. माझे नाव गणेश गवळी, मी राहणार शिवशेत आंब्याचाच आहे आणि आज स्वदेश फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून या शिवशेत गावामध्ये जो विकासाचा ध्यास घेऊन जो गावकरी सेवा समितीने जो एक संकल्प हातात घेतलेला होता की स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून या गावचा विकास असेल तर गावच्या समस्या असतील, या समस्या मार्गी लागण्यासाठी प्रत्येक घरातील व्यक्ती आणि व्यक्तिशा सर्वांनी रस्त्यावर उतरून आज बघितलं असेल गावामध्ये अतिशय सुंदर प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. स्वच्छता असेल, सर्व गोष्टींमध्ये गावचा पुढाकार हा प्रत्येक परिवाराचा पुढाकाराने आज या समितीच्या माध्यमातून सर्व गाव एकत्र आलं आणि या माध्यमातून आज एक सुंदर गाव एकच ध्यास सर्वांनी धरलेला होता, प्रत्येक कुटुंबाने धरला होता की गावचा विकास. या दृष्टीने स्वदेश फाउंडेशनच्या मदतीने आज भरपूर अशा बैठका झाल्या आणि त्यामधून योग्य ते मार्गदर्शन भेटून आज गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येत एक विकासाची गंगा कशी घरोघरी वाहिली पाहिजे आणि स्वच्छता प्रत्येक घरात कशी राहिली पाहिजे, गावात कशी राहिली पाहिजे, अशा एक प्रकारे एकत्र येऊन आज जो ध्यास घेतलेला आहे हा चिरकाल टिकावा आणि गावचा विकास, गावची स्वच्छता ही चिरकाल टिकावी यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. खूपच आनंद होतो सांगायला की शिवशेत गाव एकत्र आलं आणि एकत्रच्या माध्यमातून आज या सेवा समितीच्या माध्यमातून एक संकल्प त्यांनी केला की स्वच्छता प्रत्येक घरात असेल तर आरोग्य टिकतं आणि आरोग्य ही खूप काळाची गरज आहे. या माध्यमातून आज स्वदेश फाउंडेशन माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या सुरुवात झालेली आहे आणि हा शेवटपर्यंत कार्यक्रम यशस्वी होईल असे आज आमच्या सर्व गावकऱ्यांच्या मंडळीने आम्ही स्वदेश फाउंडेशनचे पण आभार मानतो आणि ज्या समितीने पुढाकार घेतला गावच्या यांचे पण मी आभार मानतो. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा, पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम, ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे,
शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव.